कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। गणेशोत्सवासाठी रत्नागिरी बाजारपेठ आता सज्ज झालेली आहे। भाविकांची देखील खरेदीसाठी मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते। विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू, मखरासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त गर्दी करत आहेत। बाजारपेठांमध्ये आता अलोट गर्दी सध्या पाहायला मिळते आणि याच बाजारपेठेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। पाहूया। कोकणामध्ये सर्वात मोठ्या उत्सव गणपती उत्सव आहे। गणपती उत्सवाला सध्या सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो संपूर्ण सध्या बाजारपेठेत सजलेले आहे आणि या बाजारपेठेमध्ये विविध अशा मकर ज्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतो की कोकणामधील या उत्सवासाठी लाखोच्या संख्येने गणेश भक्त कोकणामध्ये दाखल होत असतात। त्यामुळे कोकणातील अनेक बाजारपेठे जे सध्या सजलेले आहेत। आपण सध्या इको फ्रेंडली जे आहेत या मकर या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या पाहायला मिळतात। अत्यंत सुंदर असा प्रतिसाद सुद्धा या मकर विक्रेत्यांना या ठिकाणी मिळत असतो। काय सांगाल, यंदा इको फ्रेंडली गणपतीसाठी आपण या ठिकाणी मकर बनवलेले आहेत, कसा प्रतिसाद मिळतो, किती प्रमाणामध्ये विक्री झालेली आहे, कसा प्रतिसाद आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी मकराला भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। यावर्षी आम्ही सर्व इको फ्रेंडली मकर आणले, कारण थर्माकोलवर बंदी असल्यामुळे आपण यावर्षी सर्व इको फ्रेंडली मकर आणलेले आहेत। आणि त्याच्याबरोबर आपण ते मकरामध्ये विविध LED पण देतो, म्हणजे वेगळ्या लोकांना खर्च करायला नको, पण आपण त्याच्याबरोबर आपण LED पण देतोय। वेगवेगळ्या अगदी 1,500 पासून ते 3,500 आपण मूर्तींच्या प्राईज आहे। यावर्षी लांजावर्षी यांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपल्याला आणि जवळजवळ 300 ते 400 मकरांची यामध्ये विक्री केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।